महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा नेता अशी ओळख असणारा नेता म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीस म्हणजे राजकीय हुशारी आणि लोकप्रियतेचा मिलाप साधणारं एक राजकीय व्यक्तिमत्व। मुख्यमंत्री म्हणून जेवढी उंची देवेंद्र फडणवीस यांनी गाठली ती कदाचित नंतरच्या म्हणजेच आताच्या काळात कमी झाली। तरी देखील भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रातलं सध्याचं एकमेव सत्ता केंद्र म्हणून देवेंद्र फडणवीस यांचंच नाव घ्यावं लागेल। त्यांची राजकीय कारकीर्द आणि त्यांचं सध्याचं राजकारणातील स्थान याच विषयी आपण या महाराष्ट्राचा पॉवरफुल नेता या विशेष सत्रात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। 90च्या दशकात राजकारणात प्रवेश केलेल्या देवेंद्र फडणवीसांना घरातूनच राजकारणाचा वारसा लाभलाय। देवेंद्र यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे जनसंघाचे नेते होते। युतीच्या पहिल्या सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेल्या शोभा फडणवीस या देवेंद्र फडणवीसांच्या काकू आहेत। माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली, त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही असं आणीबाणीच्या काळात वयाच्या 6व्या वर्षी देवेंद्र यांनी आईला बजावून सांगितलं होतं। शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्यांना सरस्वती शाळेत टाकावं लागलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीत संस्काराचं बाळकडू मिळालेला हा तोच मुलगा आहे जो पुढे भाजपचा प्रदेशाध्यक्ष आणि नंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला। सोशल मीडियामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजलेली दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही घोषणा शेवटी प्रत्यक्षात अवतरली। त्यांचा राजकारणाचा प्रवास नेमका कसा राहिलाय हेही पाहूयात। देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 90च्या दशकात झाली असली तरी अत्यंत कमी कालावधीत जनमानसातील एक सन्मानित नेते म्हणून त्यांचं नेतृत्व उदयास आलं। ते 1989 मध्ये भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले आणि तिथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शुभारंभ झाला। 1992 आणि 1997 मध्ये सलग 2 वेळा नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले। या काळात त्यांनी नागपूर महापालिकेचे महापौर पदही भूषवले। वयाच्या 27व्या वर्षी महापौरपदी विराजमान होणारे फडणवीस हे भारतातील दुसरे सर्वात तरुण महापौर होते। 1999 मध्ये भाजपने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली। त्यांनी पक्षाचा विश्वास सार्थ ठरवला आणि ते आमदार म्हणून निवडून आले। आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस हे सलग 5व्यांदा निवडून आले आहेत। विधानसभेत अभ्यासू नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत। भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड करून आघाडी सरकारची कोंडी करण्यात फडणवीस नेहमीच पुढे होते। भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदही त्यांनी 2 वेळा भूषवले। 2010 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले। 2013 मध्ये देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले। त्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच भाजपला महाराष्ट्रात 122 जागांवर विजय मिळाला। दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले। त्यानंतर थेट नरेंद्र मोदींशी त्यांचा संपर्क आला आणि 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली। त्यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि मिळालेल्या संधीचं सोनं करत 2014 ते 2019 सालात महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलं। विशेष म्हणजे मुख्यमंत्री होण्यापूर्वी प्रशासकीय कामकाजाचा त्यांचा अनुभव केवळ महापौर पदापुरता मर्यादित होता। त्यांनी कुठलंही मंत्रिपद सांभाळलं नव्हतं। राज्याचे भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी विक्रम केला। मुख्यमंत्री पदाची 5 वर्षाची टर्म पूर्ण करणारे 1972 नंतरचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ठरले, तर आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत। दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी 11 वर्ष मुख्यमंत्री पद भूषवलं होतं। त्यामध्ये वसंतराव नाईकांना 5 वर्षांची सलग एक टर्म पूर्ण केली होती। त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे 5 वर्ष सलग विधिमंडळाचे नेते राहू शकलेत। मुख्यमंत्री होण्याकरता तसेच पद टिकवण्यासाठी फडणवीसांना मोठा संघर्ष करावा लागला। मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर फडणवीसांना पक्षातील आणि पक्षाबाहेरची मोठी आव्हानं होती। फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी काही आमदारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती।
त्यानंतर फडणवीसांना पक्षातील जुने नेते एकनाथ खडसे यांची महत्त्वाकांक्षा, शेतकरी आंदोलनाची तीव्रता, मराठा आंदोलनाचे आव्हान, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ते पंढरपूरच्या विठ्ठल पूजेला जाऊ न शकणे इथपर्यंत बरीच आव्हानं पेलावी लागली होती। तरीही या सगळ्यात फडणवीस टिकले। मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली राज्याने औद्योगिक उत्पादनाच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेत आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्य अशी ओळख निर्माण केली। पुढे त्यांनी 2019 ते जून 2022 दरम्यान महाराष्ट्र राज्याचं विरोधी पक्षनेतेपद भूषवलं, तर जून 2022 पासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आजतागायत ते काम पाहतायत। फडणवीस यांची स्वच्छ प्रतिमा ही त्यांची सर्वात जमेची बाजू आहे। अद्याप त्यांच्यावर एकदाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही। शांत, संयमी, मृदुभाषी देवेंद्र फडणवीस आहेत। आपल्या अभ्यासू आणि व्यासंगी स्वभावाला अनुसरून त्यांनी कायद्यातील पदवी, उद्योग व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदवी आणि बर्लिनमधल्या DS संस्थेमधून प्रकल्प व्यवस्थापन या विषयात पदविका प्राप्त केली आहे। राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सदनातील उत्साही आणि अभ्यासू सदस्य म्हणून त्यांचा वावर जाणवत राहतो। कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कारही त्यांना प्राप्त झालाय। जपानच्या ओसाका सिटी युनिव्हर्सिटीने त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली आहे। 120 वर्ष जुना अशा या विद्यापीठाने आत्तापर्यंत जगातील केवळ 10 प्रतिष्ठित व्यक्तींना ही सर्वोच्च मानद पदवी प्रदान केली आहे आणि महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक विकासात मोलाचं योगदान देणारे देवेंद्र फडणवीस हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय आहेत। राज्यातील राजकारणामध्ये सुरू असलेल्या आताच्या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीस हे नाव सातत्याने समोर येतं। आताचं राजकारण पाहताना फडणवीस यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। एकनाथ शिंदे यांच्या बंडाने उद्धव ठाकरे यांचे सरकार अडचणीत आलं। राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकात भारतीय जनता पक्षाने आपले सर्व उमेदवार निवडून आणत विरोधी पक्षांची मतं फोडण्याची किमया साधली। त्यासाठीचे अचूक नियोजन, कुठेही दगाफटका होणार नाही याची काळजी घेण्यात आली। राज्यसभा, विधान परिषद यामध्ये विरोधकांना पराभव पत्करावा लागला होता आणि या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस ठरले होते। फडणवीसांच्या या प्रवासामध्ये त्यांनी पक्षातील प्रतिस्पर्ध्यांना नामशेष केल्याचा आरोपही केला जातो। मुंडे यांचे बोट धरून ते नेते झाले असले तरी नंतरच्या काळात मुंडे यांच्यापासून ते दूर गेले होते असं सांगितलं जातं। मोदींचं बोट धरल्यापासून ते स्वतःचं वेगळं अस्तित्व तयार करण्यासाठी धडपडू लागलेत। त्यातच मुंडे आणि गडकरी या दोघांपासून दूर जात त्यांनी राज्याच्या राजकारणामध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले। तर प्रतिस्पर्धी ठरू शकणारे एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे या सगळ्यांना प्रभावहीन करण्यात ते यशस्वी झाले। राजकारणामध्ये फक्त गॉडफादर असून उपयोग नसतो, तर त्याने दिलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी कष्टही घ्यावे लागतात। पंतप्रधान मोदी व केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी संधी दिली असली तरी त्यासाठी फडणवीस यांनी अतोनात कष्टही घेतले आहेत। मुख्यमंत्री पदावरून शेवटचे भाषण करताना त्यांनी सादर केलेली मी पुन्हा येईन ही कविता नंतरच्या काळात काहीसा चेष्टेचा विषय ठरली। राजकारणात 2 + 2 = 4 अशी उत्तरं नसतात हा धडा ते विधानसभेच्या निवडणुकीनंतर आवर्जून शिकले असतील असंही विरोधक बोलले। त्याचप्रमाणे आपल्यावर जातीयवादाचा आरोप होऊ नये म्हणून इतर नेत्यांना अवाजवी संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न हा वादग्रस्त ठरला होता। त्यातून पक्षाचं नुकसानही झालं। त्याविषयी पक्षाच्या नेतृत्वाने जाहीर नाराजी व्यक्त केली नसली तरी त्याची सल फडणवीसांना असणार। त्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्याचा त्यांचा आताचा प्रयत्न दिसतो। दुसरीकडे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणात 23 नोव्हेंबर 2019 ही सकाळ कुणीही विसरणार नाही, कारण याच दिवशी पार पडला होता तो पहाटेचा शपथविधी। त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी तेव्हाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या समवेत शपथ घेतली होती। फडणवीस यांच्या राजकीय आयुष्यातील ती सर्वात मोठी चूक असल्याचं बोललं जातं। पहाटेचा शपथविधी झाला ते सरकार 80 तासांहून जास्त काळ टिकलं नाही। फडणवीसांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांची गुप्तचर यंत्रणा खूपच मजबूत आहे। त्यातून त्यांच्या विरोधात उभा राहिलेले आंदोलन किंवा चळवळ यातील कच्चे दुवे ते बरोबर शोधतात आणि त्या कच्च्या दुव्याला आपल्याकडे ओढतात। त्यांची ही खासियत महाराष्ट्राला माहिती आहे। त्यांच्या जमेच्या जशा बाजू आहेत तसे कच्चे दुवे देखील आहेत। फडणवीस यांनी पक्षातील ताकदवान नेत्यांचं खच्चीकरण केल्यामुळे पक्षाचं नुकसान झालं। ताकदवान नेत्यांचं खच्चीकरण करताना त्यांनी सोबतील पुढं करणाऱ्या ताकदीहीन नेत्यांना सोबतीला घेतलं। त्यामुळे 2019 नंतर त्यांची ताकद कमी होऊ लागली। अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना गाडीभर पुरावे असल्याचं सांगणाऱ्या फडणवीसांना आता त्याच अजित पवारांना सोबत घ्यावं लागले।
त्याचबरोबर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झालेल्या इतर अनेक नेत्यांना भाजपत किंवा भाजपसोबत घेण्यामुळे देवेंद्र फडणवीस बदनाम झालेत। सर्वात मोठी बदनामी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडल्यापासून होतीये। तसेच मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावेळी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यामुळे फडणवीस मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले आणि बदनामीही झाली। पक्षातूनही वरिष्ठ नेते फडणवीसांचं महत्त्व हळूहळू कमी करतानाच दिसत आहे। तसेच पक्षातील ज्या मातब्बर नेत्यांचे फडणवीसांनी पंख छाटले त्यात सर्व नेत्यांना केंद्रातील वरिष्ठ नेत्यांकडून आता पाठबळ देण्याचं काम सुरू आहे। त्यामध्ये विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे ही नेते मंडळी देखील आहेत। विनोद तावडे तर आताच्या घडीला मोदी व शहा यांचे सर्वाधिक विश्वासू साथीदार बनलेत। खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झालाय तर पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात 2014 ते 2019 पर्यंत एकमेवाद्वितीय राहिलेले देवेंद्र फडणवीस यांची पुढची वाटचाल कशी असेल हे आता तरी ठामपणे कुणी सांगू शकणार नाही। असं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणातील ते सध्याचे पॉवरफुल नेते आहेत असं कुणीही नाकारू शकत नाही। याबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।